तर आज होतं श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि मी सकाळ सकाळच हा राडा काढून बसले होते. उपास होता तरी पण माझा हे राडा चालूच होता, कारण 2-3 दिवस पाणी नव्हतं तर खूपच घर घाण झालं होतं. त्याच्यामुळे मी रात्रीपासून स्वच्छता करायला लागले होते. आणि माझ्या गॅसच्या वरतीच हे सगळे कडापे आहेत आणि त्याच्यावर मी डबे ठेवते ना, तर ते लवकर लवकर खराब होतात आणि चिकट होतात. त्याच्यामुळे डबेसुद्धा चिकट होतात. त्याच्यामुळे मला सारखं एक आठवड्याला असे सगळे डबे घासून काढावे लागतात. परत हे कडापे घासून धुवून घ्यावे लागतात, तेव्हा ते क्लीन दिसतं आणि स्वच्छ दिसतं. त्याच्यानंतर आज सोमवार आहे आणि दुसरा उपास आहे, तर देवपूजासुद्धा करायची होती. पण सगळ्यात आधी मी घर क्लीन केलं, घर स्वच्छ केलं. त्यानंतर हे डबे वगैरे पुसून वरती मांडले. परत किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि मग मी देवपूजा करायला घेतली. घर स्वच्छ झालं ना, मग देवपूजा करायला छान वाटतं. घर एकदम स्वच्छ असल्यावर, क्लीन असल्यावर देवपूजा केली की भारी दिसतं. तर मी लगेच देवपूजा करायला घेतली. अजून फराळं करायचं बाकी होतं, खिचडी बनवायची बाकी होती. पण देवपूजा केली त्यानंतर मग बाकीचं करायला घेतलं. सगळे देव वगैरे काढून घेतले. त्यानंतर हे देवाचे फोटो थोडेफार पाण्याने वगैरे पुसून घेतले. आणि माझ्याकडे छोटीशी पिंड आहे महादेवाची, त्याचा पण अभिषेक केला. स्वामी समर्थ आहेत त्यांचा पण अभिषेक केला. आणि मग हे सगळं पाणी ना तुळशीला टाकायचं. म्हणजे तुळशीला मी नाही टाकत, झाडांना टाकते. बाहेर झाडं आहेत छोटी छोटी, त्या झाडांना मी हे पाणी टाकते देवाचं. त्यानंतर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि आता एकदम प्रसन्न आणि छान वाटत होतं. घर एकदम छान झालं ना, देवपूजा केलं एकदम भरभरल्यासारखं वाटतं आणि भारी वाटतं. मला एकदम फ्रेश वाटत होतं. आज उपास होता, काही खाल्लं नव्हतं सकाळपासून, तरी पण शरीरात एक वेगळीच एनर्जी आल्यासारखं वाटत होतं. सगळं काम झाल्यानंतर मी 3 वाजता खिचडी बनवली. त्यानंतर मी खिचडी खाल्ली. चला तर मग आजच्यापुरतं एवढं.